नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच नवीन अपडेट. न्यू एक्सप्रेस इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांमधील अंतर होणार कमी, वाचा कोणाचा प्रवास होणार सुखाचा. न्यू एक्सप्रेस इन महाराष्ट्र. गेल्या 10-15 वर्षाच्या काळात राज्यातील रस्त्यांचे नेटवर्क हे फारच मजबूत झाले आहे आणि हंगामी काळात हे नेटवर्क आणखी वाढणार आहे, कारण की राज्याला आता एका नव्या मार्गाची भेट मिळणार आहे. महाराष्ट्राला तब्बल 1600 किलोमीटर लांबीच्या नव्या महामार्गाची भेट मिळेल. महत्त्वाची बाब म्हणजे अशी की महामार्ग प्रकल्पाला येत्या 30 दिवसात केंद्राची मंजुरी मिळणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. न्यू एक्सप्रेस इन महाराष्ट्र. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्ग प्रकल्पाची कामे पूर्ण झाली असून अनेक प्रकल्प सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. अशातच महाराष्ट्रातून जाणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला येत्या काही महिन्यात मंजुरी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाचे काम 100% पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात या महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग अधिकरणाद्वारे विकसित होणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पाला देखील येत्या महिन्याभरात केंद्र सरकारकडून मंजुरी मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी अलीकडेच शिर्डी येथे आले होते. यावेळी त्यांना सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली. आज आपण या प्रकल्पाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत आणि महाराष्ट्राला यामुळे काय फायदा होणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग ते पण बघूया. पुढील 30 दिवसात सुरू होणार काम. चेन्नई सुरत ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पाला येत्या 30 दिवसात मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता. खरं तर हा बहुचर्चित प्रकल्प गेल्या काही काळापासून भूसंपादनाच्या अडचणींमुळे खडलेला होता, मात्र आता मंजुरी प्रक्रियेने वेग घेतला आहे. महत्त्वाकांक्षी मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. पण आता पुन्हा एकदा सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्प चर्चेत आला आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचा प्रस्ताव पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या कॅबिनेट पुढे सादर करण्यात आला आहे आणि येत्या 30 दिवसात या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. कसा आहे प्रकल्प, तर चला बघूया मित्रांनो. सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग हा प्रकल्प महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, अक्कलकोट, बीड आणि धाराशिव यांचा समावेश आहे. या महामार्गाची एकूण लांबी 1600 किलोमीटर इतकी असून सुमारे 42,000 कोटी रुपयाचा खर्च प्रकल्पासाठी करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याकडून समोर आली आहे. या प्रकल्पाचे फायदे. सुरत ते चेन्नई प्रवास अधिक वेगवान होणार. दिल्ली ते चेन्नई या 2 महत्त्वाच्या शहरांमधील प्रवासाचे अंतर सुमारे 350 किलोमीटरने कमी होणार. नाशिक ते सोलापूर हे अंतरही सुमारे 135 किलोमीटरने कमी होणार असल्याची माहिती जात आहे. सुरत ते चेन्नई अंतर 320 किलोमीटर कमी होणार आहे. त्यामुळे वेळेची आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यातील प्रस्तावित लांबी. नाशिक जिल्हा 122 किलोमीटर, अहिल्यानगर 141 किलोमीटर, बीड जिल्हा 38 किलोमीटर, धाराशिव जिल्हा 86 किलोमीटर. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या अंतर्गत आणि आंतरराज्य प्रवासाला नवे परिणाम लाभणार असून व्यापार, उद्योग आणि दळणवळण क्षेत्राला मोठी बळकटी मिळणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.